मित्रांनो, अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जात आहे आणि या शुभ प्रसंगी जर तुम्ही काही शुभ कार्य केलं आणि महत्त्वाच्या गोष्टी दान केल्या तर 10 शुभ कार्य आणि 14 महादानाशी संबंधित माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाईल। असं केल्याने तुमच्या घरात वर्षभर धन आणि समृद्धीचा वर्षा होईल। आम्ही तुम्हाला सांगतो की हे उपाय पारंपरिक श्रद्धेवर आधारित आहेत, जे भक्तीने पाळले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला पूर्ण पुण्य मिळतील। दान तुम्ही भक्ती, प्रेम आणि निस्वार्थ भावनेने करणं महत्त्वाचं आहे। तुमच्या खऱ्या भावनाचं या उपाययोजना फलदायी बनवतील। कठोर परिश्रम आणि प्रयत्नांनी ही शुभ कामं केल्याने तुमच्या जीवनात सतत संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव होऊ शकतो आणि वर्षभर पैसे येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। अक्षय तृतीयेच्या दिवशी हे शुभ कार्य करा। लक्ष्मी नारायणाची पूजा। विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्रितपणे पूजा करा। त्यांना पिवळी फुले, फळे, मिठाई आणि केशर मिसळलेली खीर अर्पण करा। श्री सुक्ताचं पठण करा। दुसरं म्हणजे दान करा। तुमच्या क्षमतेनुसार अन्न, पाणी, कपडे, सोने, चांदी, जमीन, गाय, शिक्षण, औषधं, जीवनाचे रक्षण किंवा संरक्षण, कन्यादान, घर बांधणीत मदत करा आणि गरजूंची सेवा नक्की करा। तुळशीची सेवा। तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा, प्रदक्षिणा करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा। विष्णू सहस्रनामाचं पठण करा। पिवळ्या रंगाचा वापर। पिवळे कपडे घाला किंवा घरातील पिवळी फुले आणि वस्तू वापरा। स्वच्छतेची काळजी घ्या। घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, विशेषतः पूजास्थळ आणि ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा। मुख्य प्रवेशद्वाराची सजावट। या प्रसंगी घराचे मुख्य प्रवेशद्वार रांगोळी, तोरण आणि आंब्याच्या पानांनी सजवा। घराच्या आत आणि बाहेर शुभ चिन्ह बनवा। पितृतर्पण करा। तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांच्या वतीने पाणी दान करा। ब्राह्मणांना भोजन द्या। शुभ कार्य करा। या दिवशी व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन गुंतवणूक करणे यांसारखे कोणतेही नवीन शुभ कार्य फायदेशीर मानलं जातं। सकारात्मक राहा। दिवसभर मनात सकारात्मक विचार ठेवा आणि आनंदी राहा। कोणाबद्दलही नकारात्मक भावना मनात ठेवू नका। उपवास करा। शक्य असल्यास म्हणजे जर तुमचे आरोग्य चांगले असेल तर उपवास करा आणि सात्विक अन्न खा। तामसिक आहार टाळा। अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोष्टी दान करता येतात। पहिलं म्हणजे अन्नदान। गरीब आणि गरजूंना अन्नदान करा। दुसरं पाण्याचे दान। तहानलेल्या व्यक्तींना पाणी द्या किंवा पाणी पिण्याची जागा स्थापित करा। तिसरं म्हणजे कपडे आणि जोडे दान। या दिवशी गरिबांना नवीन किंवा स्वच्छ कपडे दान करा, तसेच बूट किंवा चप्पल दान करणे फायदेशीर आहे। सोन्याचे दान। तुमच्या क्षमतेनुसार सोनं दान करा। चांदीचे दान। चांदीचे दागिने किंवा नाणी दान करा। जमीन दान। शक्य असल्यास जमीन दान करा किंवा कोणत्याही धार्मिक कार्यासाठी जमीन द्या। गाय दान। गाय दान करणे खूप शुभ मानलं जातं। जर शक्य नसेल तर गोशाळेत दान करा। विद्यादान। गरीब मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचला किंवा पुस्तके दान करा। औषध दान। गरजूंना औषधे दान करा किंवा आरोग्य शिबिरामध्ये योगदान द्या। अभयदान। घाबरलेल्या व्यक्तीला संरक्षण द्या किंवा कोणत्याही प्राण्याला संकटातून वाचवा। कन्यादान। गरीब मुलीच्या लग्नात मदत करा। घर बांधणे। एखाद्या गरीब व्यक्तीला घर बांधण्यास मदत करा किंवा घर बांधण्यासाठी मदत करा। दिवादान। मंदिरे किंवा धार्मिक स्थळांना दिवे दान करा। पुस्तक दान। धार्मिक किंवा माहितीपूर्ण पुस्तकं दान करा।